एकजुटीचा कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, कांद्याची निर्यात झालीच पाहिजे, कांद्याची निर्यात झालीच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कोण नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. आमचं म्हणणं एक आहे की सरकारने जी घोषणा केली होती 2022 नंतर उत्पादन खर्चाच्या 1.5 त्या ठिकाणी किमान भाव त्या ठिकाणी मिळेल, परंतु तसलं कुठलंही होत नाही. आज कांदा उत्पादक अवकाळीमध्ये सापडला, गारपिटीमध्ये सापडला, कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याची काही भरपाई मिळाली नाही. कर्जमाफीचं तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. मग अशा परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये 10 दिवसापूर्वी केंद्राने 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी करायचं जाहीर केलं. आज उत्पादन खर्चच 12 रुपयाच्या पुढं आहे. मग तुम्ही शेतकऱ्याची थट्टा त्या ठिकाणी मांडता का? आणि आज टेम्परेचर 41-42 डिग्री असताना मजूर कामाला मिळत नाहीत. शेतकरी जर तिथं गेलं तर त्याचे देखील बळी त्या ठिकाणी उष्माघाताने झालेले आहेत. आमचं म्हणणं एक आहे की 12 रुपये 35 पैशांनी एकही कांदा खरेदी केला नाही. काल त्यांनी 15 रुपये 80 पैसे दर किलोला, 1580 रुपये क्विंटलचा दर केंद्राने निश्चित केल्याचं पत्र काढलं आणि ते फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं. कारण आज नाशिकला रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते, म्हणून कुठेतरी शेतकरी तेवढे गडबडले पाहिजेत, तो प्रयत्न केला. आमचं म्हणणं आहे की 15 रुपये 80 पैशाचा तुम्ही निर्णय घेतला तो फक्त एका नाशिक जिल्ह्यापुरता. राज्यामध्ये इतर कांदा उत्पादक नाहीत का? देशामध्ये नाहीत का? मग तो निर्णय इकडं का नाहीत? मग आम्ही आज इथं आल्यानंतर विचारलं 10 रुपये किलोपासून पुढे बीट आहेत. मग केंद्र म्हणतं 15 रुपये 80 पैशांनी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केला. आमचं म्हणणं आहे तुम्हाला आज बीट करायचे असतील तर 15 रुपये 80 पैशाच्या पुढं प्रति किलो भाव इथल्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आमची मागणी किमान 20 रुपये किलोची आहे, परंतु तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार आहोत. आज 15 रुपये 80 पैशाच्या पुढे लिलाव होणार असतील तर लिलाव होतील, नाही तर एकही लिलाव होणार नाही. तदनंतर सत्तेमधले आमदार असतील, खासदार असतील, यांच्या घरापुढं आंदोलन केलं जाईल. आळेफाट्याचं मार्केट, चाकणचं मार्केट देखील आज जसं इथले लिलाव बंद पाडले ते आम्ही बंद पाडू. जे मंत्री आहेत त्यांच्या देखील गाड्या आम्ही फिरून देणार नाहीत, त्यांच्या पुढे आम्ही आडो हो. आम्हाला आत टाकलं तर चालेल. बिबटेच्या याच्यात आमच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले, एका तालुक्यात 3-3 पोलीस स्टेशनला लागलं. आम्ही घाबरणारे नाहीत. शेतीला दिवसा वीज मिळून दिली, बिबट्यासाठी आम्ही लढत राहिलो. तसं कांद्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी आम्हाला निकाली काढायचा आहे. जे आमदार खासदार सत्तेमध्ये नाहीत, जसं रोहित पवार विरोधामध्ये आज रस्त्यावर उतरलेत, तशी आमचं देखील विरोधामधले आमदार खासदार सांगले तुम्ही याच्यामध्ये उतरा. ते जर उतरले नाहीत तर त्यांच्याही दारापुढे आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.